केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वात मोठी बातमी सरकारकडून सर्वात मोठी खुशखबर बहिणींसाठी आलेली आहे। म्हणूनच नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। लाडक्या बहिणींचे 4 महिन्यांचे हप्ते थकले, पैसे रखडल्याचं नेमकं कारण काय? राज्य सरकारकडून स्पष्ट उत्तर मिळाले। राज्यातील लाखो लाभार्थी महिलांचे लाडकी बहीण योजनेचे गेले 4 महिन्यांपासून हप्ते थकीत असल्याची माहिती समोर येत आहे। महायुती सरकारची अत्यंत महत्त्वाची आणि लोकप्रिय मानली जाणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या नीती आणि तांत्रिक अडचणींमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। राज्यातील लाखो लाभार्थी महिलांचे गेले 4 महिन्यांपासून म्हणजे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचे हप्ते थकले आहेत। त्यामुळेच बहिणी चिंतेमध्ये आणि एकीकडे सरकारने तब्बल 80 लाख बहिणी या योजनेतून अपात्र ठरवले आहेत। पात्र बहिणींचे पैसे योग्य वेळेत जमा न झाल्याने विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे। आता 2 टप्प्यात मिळणार रखडलेले हप्ते, नक्कीच अपडेट काय हे सरकारने दिले। पैसे रखडल्यानंतर आता प्रशासनाने यावर मार्ग काढला असून थकीत 4 महिन्यांचे हप्ते महिलांना एकदम न मिळता 2 टप्प्यांमध्ये दिले जाणार आहे, असं मंत्री आदितीताई तटकरे यांनी स्पष्ट केलं। तर सर्वात आधी मार्च आणि फेब्रुवारी महिन्याचे हप्ते बहिणींच्या खात्यावरती सर्वात आधी जमा करण्यात येतील। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता पूर्णपणे वितरित केला जाईल आणि त्यानंतर पुढील टप्प्यामध्ये एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता दिला जाणार आहे। आता बहिणींच्या खात्यात प्रत्यक्षामध्ये पैसे जमा केले जाणार आहे। याकडे संपूर्ण राज्यातील लाडक्या बहिणींचे लक्ष लागलेले। 80 लाख बहिणी योजनेतून अपात्र। याच दरम्यान लाडकी बहीण योजनेतून आतापर्यंत तब्बल 80 लाख बहिणी अपात्र ठरल्या आहेत। राज्य सरकारने योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना केवायसीची प्रक्रिया बंधनकारक केली होती, मात्र तब्बल 60 लाख बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण न केल्याचं या योजनेतून बाहेर दाखवलेलं आहे। तसंच या योजनेचे नियम आणि निकष पूर्ण न करल्यामुळे 20 लाख बहिणी सुद्धा अपात्र आहेत। यामध्ये काही कुटुंबातील सदस्यांच्या नावावर किंवा त्या बहिणी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असल्याचं आढळून आलेलं आहे। राज्यात विधानसभा निवडणुकांपूर्वी जेव्हा योजनेची घोषणा झाली होती तेव्हा तब्बल 2,31,00,000 महिला या योजनेसाठी पात्र होत्या। अगदी 65 वर्ष वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेत होत्या। मात्र आता महिला व बाल विकास विभागाने अपात्र ठरणाऱ्या बहिणींवर कारवाई केलेली आहे। केवळ खऱ्या आणि गरजू लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळावा असं सरकारचं म्हणणं आहे। लाडकी बहीण योजनेचे पैसे रखडण्यामागे प्रशासकीय आणि आर्थिक कारणं समोर आले। या योजनेसाठी मिळणारा आवश्यक निधी वेळेवर उपलब्ध झाला नाही। या 2 महत्त्वाच्या विभागाने पैसे वेळेवर न दिल्यामुळे बँक खात्यामध्ये थेट पैसे वितरित करता आले नाही। एप्रिल तसेच मे महिन्याचा हप्ता पूर्णपणे रखडला होता, त्यामुळे तो हप्ता आता लगेच बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे। ही अपडेट महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिलेली आहे। त्यामुळेच महत्त्वाच्या अपडेटसाठी नक्कीच आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज महत्त्वाच्या अपडेट बघा।